बघा विद्यार्थी मित्रांनो, परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा आता विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? एकदम मजेत ना? आता तुमचं फर्स्ट सेमला कॉलेज चालू होणारच आहे आणि झालेले असेल तर बघा आता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, एकदम काहीच कठीण नाही। जनरली अकाउंट सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की खूप कठीण आहे, काहीच कठीण नाही विद्यार्थी मित्रांनो, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। माझे लेक्चर नेहमी करता तुम्ही फक्त लेक्चर फर्स्ट सेकंड थर्ड हे बघत राहा आणि स्किप करू नका। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला बाजूलाच बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस व्हिडिओच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार। बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बीकॉम फर्स्ट सेमला अकाउंट हे जे दिलेलं आहे, अकाउंटला तुम्हाला या पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलाच आहे, तुम्हाला सिलेबस सुद्धा दिला आणि मी तुम्हाला त्याच्या रूल्स सुद्धा शिकवलेले आहेत। तर रूल्स हे कोणत्या स्टेप बाय स्टेप दिलेले आहेत मी तुम्हाला तर पर्सनल अकाउंटचा पहिले दिलेला सुरुवातीला पर्सनल अकाउंट रूल्स आहेत, डेबिट द प्रॉफिट रिसिव्हर आणि प्रॉफिट गिव्हर, हे तुम्हाला फक्त एवढे 6 ओळी फक्त पाठ करावं लागतात। संपूर्ण अकाउंट फक्त या 6 लाईनवरतीच तुम्हाला डिपेंड आहे, काहीच पाठ करण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला एवढ्या 6 लाईन्स ही तुम्हाला लर्न करणे खूप आवश्यक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रॉफिट द रिसिव्हर काल या पहिल्या लेक्चरला मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। प्रॉफिट द रिसिव्हर पर्सनल मध्ये ना, प्रॉफिट द गिव्हर हे पर्सनल मध्ये ना। व्हॉट द कम्स इन म्हणजे येणारी असेट जी असते ती डेबिट करायची आणि जी जाणारी असते गोज आउट असेल ती क्रेडिट करायची। तुमचे ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट दाखवायचे आणि ऑल इन्कम काय करायचे, क्रेडिट करायचे। तर बघा आता पर्सनल मध्ये तुम्हाला अगर कठीण जात असेल तर एकदम सोपी पद्धतीमध्ये आणि हे तुम्हाला दिलेले आहेत। बघा आता हा जो चार्ट आहे 5 कॉलम चार्ट आहे, 1 2 3 4 5, हा 5 कॉलमचा चार्ट हा तुम्हाला पेपरमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा मी काय सांगत आहे, हे जे तुम्हाला शिकवत आहे मी फक्त तुम्हाला हे लर्न करण्यासाठी आहे। काय करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो? लर्न करण्यासाठी, परंतु तुम्ही एका वहीवरती ते लिहून घ्या। बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण याचे कमीत कमी 4-5 लेक्चर बघू, म्हणजे तुमचं काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते लर्न होऊन जाणार एकदम चांगल्या पद्धतीमध्ये। तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, पहिली आखणी करायची ट्रान्झॅक्शन, पर्टिक्युलर काइंड्स ऑफ अकाउंट, इफेक्ट्स आणि रूल्स। तर एक्झाम्पल नंबर मी इथं दिलेला आहे, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हेडिंग वगैरे काहीच दाखवलेलं नाही आहे सध्याची। विद्यार्थी मित्रांनो, हा आपण बेस शिकणार आहोत। काय शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो? बेस, जनरल एंट्रीचा बेस, जनरल एंट्रीचा बेस, की तुम्हाला कोणती पण एंट्री आलेली असेल तर ती कधीच कठीण जाणार नाही, एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ते सोडवसान विद्यार्थी मित्रांनो। बघा आता गुड्स परचेस दिलेला विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेला आहे? गुड्स परचेस। गुड्स परचेस म्हणजे तुम्ही माल परचेस केलेला आहे, काय केलेला आहे? माल आपण परचेस केलेला आहे। तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, 1 नंबरला आता आपण गुड्स परचेस, गुड्स काय केलं विद्यार्थी मित्रांनो? आपण परचेस केलेला आहे। मग गुड्स परचेस केलं म्हणजे आपण अगर मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही समजा मोबाईल परचेस केला असेल, शर्ट परचेस केलेलं असेल, तर तुम्ही काय करता? त्या व्यक्तीला कॅश देता, त्या व्यक्तीला काय करसान? कॅश देणार आहे की नाही? म्हणजेच आपल्याकडे काय येणार आहे? मोबाईल अगर परचेस करून राहिलो आपण तर याचा अर्थ आपल्याकडे मोबाईल येणार आहे। मोबाईल ही आपली काय आहे? असेट आहे, म्हणजे गुड्स आहे, असं समजूया ती गुड्स आहे। काय आहे ती? आपली गुड्स आहे, म्हणजेच मोबाईल ही आपली काय दिलेली आहे? गुड्स आहे। मग ते आपल्याकडे कम्स इन, येणारी असेट ही डेबिट करायची, येणारी असेट काय करायची विद्यार्थी मित्रांनो? डेबिट, आणि आपल्याजवळून जे जात असेल असेट ते क्रेडिट करायची, काय करायची विद्यार्थी मित्रांनो? ती क्रेडिट। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं डेबिट द व्हॉट्स कम्स इन, मग कम्स इन म्हणजे तुमची असेट येत आहे, काय येत आहे विद्यार्थी मित्रांनो? असेट येत आहे। व्हॉट द गोज आउट, गोज आउट याचा अर्थ क्रेडिट, तुमची कॅश काय होता? जात आहे, जी काय होणार आहे? जाणार आहे, म्हणजे आपल्याकडे येणार आहे। तर हे बघा डेबिट आणि क्रेडिट दोनच नियम आहेत फक्त त्याच्यामध्ये दिलेले, डेबिट आणि क्रेडिट। क्रेडिट कधीच वरती होणार नाही आणि डेबिट कधीच खाली होणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो। एकदम 5,000 तुम्ही अगर हा बेस अगर तुम्ही पाठ केलेला असेल तर लर्न केलेला असेल तर फक्त 5 ते 6 लेक्चर तुम्ही अटेंड करा, संपूर्ण अकाउंट तुम्हाला फर्स्ट इयर पासून तर फायनल इयर पर्यंत संपूर्ण येऊन जाणार। फक्त हे
हा जो बेस आहे एवढाच पाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, बाकी काहीच पाठ करण्याची आवश्यकता नाही, यावरती डिपेंड आहे अकाउंट. आणि भरपूर जण किंवा पुस्तकामध्ये किंवा बाकी याच्यामध्ये भरपूर काही दिलेलं असते, काहीच गोष्ट लक्षात ठेवण्याची नाही, कोणत्याच गोष्टीने फक्त जास्तीत जास्त फक्त या 6 लाईनी ह्याच पाठ करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. तर गुड परचेस आपण केलेला आहे. गुड्स म्हणजे आपल्याकडे गुड्स येणार आहे. गुड्स काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? येणार आहे. अगर गुड्स येत असेल तर ती डेबिट दाखवायची, गुड अगर येत असेल तर ती काय करायची? डेबिट. तर म्हणजेच याचा अर्थ गुड्स अकाउंट डेबिट करायचं. गुड्स अकाउंट काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? डेबिट. आणि आपण मोबाईल परचेस केला याचा अर्थ त्या समोरच्या व्यक्तीला काय देऊ आपण? कॅश देऊ. काय देऊ आपण? कॅश देऊ. मग कॅश देणार आहे म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट दाखवायचं. कॅश अकाउंट काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? क्रेडिट करायचं. कॅश अकाउंट काय करायचं? क्रेडिट करायचं. कॅश अकाउंट काय करायचं? क्रेडिट करायचं. आता बघा, हे गुड्स अकाउंट डेबिट कॅश अकाउंट म्हणजेच डेबिट व्हॉट द कम्स इन ही येणारी असेट आहे. येणारी काय आहे? असेट. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला समजून सांगत आहे. गुड्स अकाउंट कम्स इन येणारी असेट काय केली आपण? डेबिट केली. बघा, डेबिट केली नाही है. क्रेडिट व्हॉट द गोज आउट, आपल्या जवळची कॅश गोज आउट आहे. हे बघा, गोज आउट म्हणजेच हा फॉर्मॅट तुम्हाला तिकडे इफेक्ट्स मध्ये दाखवायचा. कशामध्ये दाखवायचा? इफेक्ट्स. आणि हे कशामध्ये? ते गुड्स काय आपली काय? गुड्स रिअल आहे. गुड्स काय विद्यार्थी मित्रांनो? रिअल. काय ती? रिअल. गुड्स काय आपली? रिअल. आणि कॅश सुद्धा काय आपली विद्यार्थी मित्रांनो? ती रिअलच आहे. कॅश सुद्धा काय राहणार आहे? ती रिअलच राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट इयरला आणि 11ला हाच बेस सेम दिलेला असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, गुड्स अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट रिअल्स. त्यानंतर आपल्याला दिलेला विद्यार्थी मित्रांनो याचा नियम लिहावा लागत असते. तर कम्स इन आणि हे काय राहणार तुमचं? गोज आउट. म्हणजेच तुमची काय झालेली आहे? असेट येत पण आहे आणि कॅश काय होत आहे? गोज आउट होत आहे. गुड्स येत आहे आणि कॅश काय होत आहे? गोज आउट होत आहे. की नाही विद्यार्थी? गुड्स अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट रिअल कम्स इन आणि गोज आउट डेबिट आणि क्रेडिट आहे ना विद्यार्थी मित्रांनो. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम कशा पद्धतीची तुम्हाला एंट्री करायची आहे. तर हे फक्त बेस दिलेला आहे. या पद्धतीच्या जनरल एंट्र्या तुम्हाला पेपरमध्ये सोडवायच्या नाहीत. जनरल एंट्री आपण 5 लेक्चर किंवा 6 लेक्चर झाल्यानंतर बघू त्या कशा पद्धतीने. पण त्याचाच बेस हा दिलेला आहे. हेच पर्टिक्युलर तुम्हाला बेस सांगावा लागतो. म्हणजे ह्याच जनरल एंट्र्या असतात तुम्हाला. बघा, ह्या जनरल एंट्र्या म्हणून आपण दाखवलेल्या. 2 नंबरला दिलेला गुड्स. बघा, आता कोणताही व्यक्ती हा माल खरेदी करतो तर जरुरी नाही की तो उधारीमध्ये नाही खरेदी करणार. गुड्स परचेस फ्रॉम गणेश आहे की नाही? गुड परचेस फ्रॉम गणेश. गुड परचेस फ्रॉम गणेश. मग आता त्या व्यक्तीकडनं आपण माल परचेस केला. अगर गुड्स परचेस मध्ये नाव दिलेलं असेल, कशामध्ये नाव दिलेलं असेल, तर ते व्यवहार हे ट्रान्झॅक्शन उधारीचे आहे असं समजायचं विद्यार्थी मित्रांनो. बघा, गुड्स मध्ये म्हणजे गुड परचेस मध्ये अगर त्या व्यक्तीचं समोरच्या कंपनीचं अगर नाव दिलेलं असेल तर ते काय आहे? परचेस उधारीचा व्यवहार आहे असं समजायचं. मग आता गुड्स परचेस म्हटल्यानंतर आपल्याकडे काय येतं विद्यार्थी मित्रांनो? गुड्स येणार आहे. मग येणारी गुड्स काय करायची? ती डेबिट. गुड्स अकाउंट. बघा, गुड्स अकाउंट डेबिट. गुड्स अकाउंट डेबिट. गुड्स अकाउंट काय दाखवायचं? डेबिट. त्यानंतर आता या ठिकाणी आपण इथं कॅश दाखवलेलं होतं, परंतु आता त्या व्यक्तीला आपण कॅश देणार आहे का? नाही. त्या व्यक्तीला आपण भविष्यामध्ये नंतर कॅश देऊ. तर अशा वेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? गणेश अकाउंट गणेश अकाउंट क्रेडिट. गणेश अकाउंट क्रेडिट. बघा विद्यार्थी, जर गुड्स येऊन आली आपल्याकडे म्हणजे कम्स इन आहे ना. ही रिअल मध्ये येणार. कशामध्ये येणार? ही रिअल मध्ये कम्स इन. आणि त्यानंतर हे काय राहणार आहे? आपली गणेश. गणेश हे व्यक्तीचं नाव आहे म्हणजे पर्सनल मध्ये येणार. कशामध्ये येणार? हे पर्सनल. त्यानंतर काय राहणार आहे विद्यार्थीचा? प्रॉफिट गिव्हर. क्रेडिट झाली ना. बघा, क्रेडिट प्रॉफिट गिव्हर. बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके आहे ना? बरोबर, एकदम परफेक्ट. सर आता इथं या व्यक्तीचं इथं गोज आउट होतं. काय होतं इथं? गोज आउट. इथं आपण प्रॉफिट गिव्हर दाखवलं. असं का बरं विद्यार्थी मित्रांनो? बघा, इथं दाखवलेला आपण प्रॉफिट गिव्हर याच्यासाठी की हा गणेश हा उधारीचा व्यवहार आहे. कोणता व्यवहार आहे तो? उधारीचा व्यवहार आहे.
कोणता व्यवहार आहे? उधारीचा व्यवहार आहे. त्यामुळे इथं गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट, गणेश अकाउंट क्रेडिट. आणि जिथं नगद व्यवहार असेल तिथं गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. ओके. कम्स इन, गोज आउट. इथं कम्स इन प्रॉफिट गिव्हर, प्रॉफिट गिव्हर. त्यानंतर बघा आता गुड्स सोल्ड, म्हणजे आता आपण माल सेल केलेला आहे 3 नंबरला. गुड्स सोल्ड. सोल्डचा अर्थ काय असतो? विक्री करणे. सोल्डचा अर्थ काय असतो? विक्री करणे, म्हणजे सेल करणे. गुड्स सेल सुद्धा येऊ शकते पेपरला तुम्हाला. गुड्स सोल्ड. गुड्स काय आहे? सोल्ड. गुड्स काय विद्यार्थी मित्रांनो? सोल्ड. मग आता गुड्स सोल्ड केलं म्हणजे आपण जो मोबाईल घेतलेला होता किंवा आपली अगर शॉप असेल तर आपल्या शॉपमधून आपण कोणतीही वस्तू अगर सेल करत असू तर आपल्याला काय मिळणार आहे? पैसे येणार आहे. म्हणजे येणारी कॅश काय करायची? डेबिट करायची. आणि जी जात असेल ती काय करायची? क्रेडिट. अरे येत असेल तर डेबिट दाखवायची, जात असेल तर क्रेडिट करायची. म्हणजे गोज आउट असेल तर कम्स इन डेबिट, गोज आउट क्रेडिट, कम्स इन डेबिट, गोज आउट क्रेडिट. मग आता इथं काय करायचं आहे? गुड्स आपल्याकडे काय होणार आहे? काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? येणार आहे का? नाही. गुड्स ही सेल करून राहिलं म्हणजे आपल्याजवळून गुड्स जात आहे, कॅश येत आहे आपली, आहे ना. याच्या उलट करायचं. कॅश अकाउंट डेबिट. नंतर जनरल एंट्रीमध्ये तुम्हाला बाय टू लिहावं लागते. काय लिहावं लागते विद्यार्थी मित्रांनो? बाय आणि टू. काय लिहावं लागते विद्यार्थी मित्रांनो? बाय आणि टू. मग कॅश अकाउंट डेबिट. बघा कॅश अकाउंट डेबिट आहे ना. हा. आणि गुड्स अकाउंट क्रेडिट. गुड्स अकाउंट क्रेडिट. मी पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की हा बेस तुम्हाला फक्त बेसिक शिकवत आहे मी तुम्हाला. ह्या जनरल एंट्री तुम्हाला म्हणजे फक्त पर्टिक्युलर मध्ये त्या दिलेल्या त्या दाखवा लागतात. काइंड्स ऑफ आणि इफेक्ट्स हे पेपरमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन हे सुद्धा पेपरमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. आपल्याला हा बेसिक शिकून राहिलो आपण की ह्या एंट्र्यामध्ये इफेक्ट कोणत्या पद्धतीने होत असतात म्हणून. त्यानंतर कॅश काय दिलेली आहे? रिअल. आणि गुड्स सुद्धा काय आपली? रिअल आहे. हे काय राहणार आहे? कॅश कम्स इन आहे ना विद्यार्थी? कम्स इन आणि गोज आउट. सांगा गोज आउट आहे की नाही? गोज आउट. बिलकुल पाठ करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 4 नंबर आहे ना. गुड सोल्ड टू गणेश. आता त्याच व्यक्तीचं नाव यासाठी घेतलं की तुम्हाला लवकरात लवकर कळेल. तर बघा गुड्स सोल्ड टू गणेश. मग आता या व्यक्तीला आपण उधारीमध्ये माल सेल केला. काय केलेला आहे? माल सेल केला. ज्यावेळेस माल सेल करू त्या व्यक्तीने पैसे दिलेत का आपल्याला? नाही. आपण काय करणार आहे? त्या व्यक्तीचं नाव लिहिणार आहे. तुमच्या कोणत्याही शॉपमध्ये जा, तुमच्या अगर आईने वडिलांनी तुम्हाला अगर सांगितलं असेल की जाय बाळा इथून 2 किलो साखर घेऊन ये, गहू घेऊन ये आणि त्यांना सांग की उधारीमध्ये लिहून ठेवा, तर तो काय करणार आहे? कोणाचे खात्यामध्ये लिहिणार का? नाही. तुमचं नाव पाहणार आणि त्या नावामध्येच तुम्ही किती कोणत्या वस्तू परचेस केलेल्या आहेत त्या लिहिणार. म्हणजेच आता बघा, आता आपण इथं काय करत आहे? माल सेल केलेला आहे. काय केलेला आहे? माल सेल केलेला आहे. याचा अर्थ आपण माल सेल केला परंतु समोरच्या पार्टीने आपल्याला कॅश दिलेली नाही. तर आपल्या जवळची कॅश येणार आहे का? इथं कॅश येणार आहे का आपल्याकडे? नाही. कम्स. तर नंतर भविष्यात येणार तर गणेश. त्या व्यक्तीचं काय करायचं? नाव लिहायचं. गणेश अकाउंट डेबिट. गणेश अकाउंट काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? डेबिट. आणि इथं काय करायचं आहे? गुड्स अकाउंट क्रेडिट. गुड्स अकाउंट क्रेडिट. गणेश काय? पर्सनल. पर्सनल. व्यक्तीचं नाव असेल तर पर्सनल असते. व्यक्तीचं नाव असेल तर पर्सनल असते. व्यक्तीचं नाव असेल तर पर्सनल असते. आणि गुड्स काय? रिअल. पर्सनल. बघा विद्यार्थी पर्सनल. आता हा काय झाला? माल सेल करतो तेव्हा प्रॉफिट रिसेवर. अगर आपण कोणतीही वस्तू असेट अगर सेल केलेली असेल तर प्रॉफिट रिसेवर त्या व्यक्तीचं नाव येणार डेबिटमध्ये. अगर डेबिटमध्ये नाव असेल, काय असेल विद्यार्थी मित्रांनो? नेम असेल तर प्रॉफिट रिसेवर. प्रॉफिट रिसेवर. आणि समजा त्या तुम्हाला अगर दिलेलं असेल क्रेडिटमध्ये अगर नाव असेल तर प्रॉफिट गिव्हर. प्रॉफिट गिव्हर. बघा हे रिअल्स. मग आता गणेश आहे ना. तर बघा हे प्रॉफिट रिसेवर. ओके. गुड्स
काय होऊन राहिलेली आहे, गोज आउट होत आहे. माल सेल केला ना आपण, माल सेल केला असेल तर गोज आउट, माल सेल केला असेल तर गोज आउट. बघा गोज आउट क्रेडिट. आलं लक्षात. हा बेसिक आहे, एकदम बेसिक, जे तुम्हाला 11thला आणि सुद्धा फर्स्ट इयरला सुद्धा कामात येते. हा तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, 11ला सुद्धा हे येते विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे बी सांगतो मी तुम्हाला, 11ला सुद्धा कामात येते. त्यानंतर गुड्स सोल्ड टू गणेश झाला. आता सॅलरी पेड. आता काय सॅलरी पेड हे पण मी घेतलेलं आहे की तुमच्या लक्षात आले पाहिजे एकाच वेळी. हा सॅलरी पेड. आता आपल्याकडे स्टाफ असेल, सॅलरी पेड. पेडचा अर्थ काय असते, दिले. पेडचा अर्थ काय असते, दिले. सॅलरी म्हणजे वेतन, पगार. सॅलरी म्हणजे वेतन आणि पगार. फुकटात कोणीच काम करत नाही भाऊ, कोणीच नाही करत. पैसे देतं काय, काम करतो. तर बघा सॅलरी अकाउंट डेबिट आहे की नाही. हा सॅलरी पेड. तर आता आपण त्या व्यक्तीला कोणती वस्तू देऊ राहिलो का, नाही. तो व्यक्ती आपल्याकडे 1 महिना 30 दिवस काम करतो. काय करतो, तो काम करतो. म्हणजे त्याचा मोबदला द्यावा लागते आपल्याला. काय द्यावं लागत असते, मोबदला म्हणतात त्याला, सॅलरीला एकदम शुद्ध भाषेमध्ये. बघा पगार. मग आता आपण त्या व्यक्तीला कॅश देऊ, तर कॅश ही काय आपली असेट आहे. कॅश अगर गोज आउट असेल म्हणजे जात असेल, कॅश काय असेल, जात असेल, गोज आउट असेल तर ती क्रेडिट करायची. तर बघा ऑल एक्सपेन्सेस डेबिट इथे लिहिलेलं आहे. बघा ऑल एक्सपेन्सेस, तर तुमच्या व्यवसायासाठी हे एक्सपेन्सेस आहेत. तुमच्या व्यवसायासाठी काय, ती सॅलरी, पगार ही काय एक्सपेन्सेस आहे, वेतन. हे बघा ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. बघा दिसलं ना विद्यार्थी मित्रांनो, हे डेबिट. ऑल एक्सपेन्सेस आहेत की नाही. हा तर मग आता काय येणार, सॅलरी अकाउंट डेबिट आणि कॅश गोज आउट आहे क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट. सॅलरी कशामध्ये येणार ही, बघा कशामध्ये येणार विद्यार्थी मित्रांनो, नॉमिनल मध्ये येणार. आता सॅलरी कशामध्ये येणार ही, नॉमिनल. कशामध्ये येणार ती, नॉमिनल मध्ये येणार. कॅश काय आहे तुमची, रिअल. कॅश काय आहे, रिअल. एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस. ओ हा त्यानंतर काय, कॅश. कॅश काय आपली गोज आउट. गोज आउट. बघा आता त्यानंतर आपल्याला आता दिलेला आहे, काय दिलेला विद्यार्थी, वेजेस पेड. 6 नंबरला वेजेस पेड. बघा 6 नंबरला दिलेला आहे वेजेस पेड. आता वेजेस पेड म्हटल्यानंतर तुम्ही मला सांगा, वेजेस म्हणजे मजुरी. वेजेस म्हणजे मजुरी. आता पेडच आहे म्हणजे दिले. म्हणजेच आपल्या जवळची कॅश काय होत आहे, गोज आउट आहे. अगर कॅश जात असेल, गोज आउट असेल तर क्रेडिट करायची. म्हणून मी सांगितलेलं आहे तुम्हाला, कॅश अकाउंट क्रेडिट आहे की नाही, गोज आउट आहे ती. वेजेस. ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट दाखवायचे. ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. बघा ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट लिहिलंय. नॉमिनल मध्ये येणार. कशामध्ये येणार, नॉमिनल. आणि कॅश काय राहते तुमची नेहमी करता, रिअल. हे काय राहते तुमचे एक्सपेन्सेस. आणि कॅश काय राहणार तुमची, गोज आउट. काय राहणार तुमची ती, गोज आउट. आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा त्यानंतर आता 6 नंबरला म्हणजे वेजेस झालं तुमचं. आता आपल्याला समजा त्यांनी दिलेले आहेत सॅलरी. त्यानंतर 7 नंबर रेस्ट पेड. जागा आहे तर आपण एक अजून वाढून घेतली, इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट म्हणजे व्याज. इंटरेस्ट म्हणजे व्याज. अरे बँकेमध्ये व्याज भरावं लागते. हो, तुम्ही अगर लोन घेतलेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागते, ते व्याज द्यावं लागते, इंटरेस्ट द्यावं लागते. म्हणजेच त्याला आपण इंटरेस्ट म्हणतो. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, इंटरेस्ट. तर इंटरेस्ट पेड 7 नंबरला आपण लिहूया, इंटरेस्ट पेड. रेस्ट पेड. बघा आता इंटरेस्ट पेड आहे की खाली गेलं इंटरेस्ट पेड. मग आता इंटरेस्ट पेड म्हटल्यानंतर
आता आपण काय करूया, इंटरेस्ट पेड म्हणजे व्याज, इंटरेस्ट पेड म्हणजे व्याज. मग आता ही इंटरेस्ट बघा, पेड म्हणजे दिले म्हणजे कॅश देऊन राहिलो, मग कशाबद्दल देऊन राहिलो, इंटरेस्ट, इंटरेस्ट हा, अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट. इंटरेस्ट काय तुमचं नॉमिनल मध्ये येणार, नॉमिनल, आणि कॅश कशामध्ये येणार, रिअल. एक्सपेन्सेस, इंटरेस्ट काय आहेत आपले एक्सपेन्सेस, आणि गोज आउट, गोज आउट. डेबिट आणि क्रेडिट, इथं डेबिट राहिलं लिहायचं आपलं, हा डेबिट आणि क्रेडिट. ओके विद्यार्थी मित्रांनो, आलं का लक्षात. म्हणजेच तुम्हाला बघून घ्या, ज्या बी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मला माहिती होईल की माझ्या विद्यार्थ्यांना माझे व्हिडिओ आवडत आहेत. आणि कमेंट्स करा की सर व्हिडिओ गणित आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि अकोलेकर सगळ्यांना सांगतो की भेटायचं असेल तर गायत्रीनगर बाळापूर कॅनल जाऊ भेटायला येऊन जायचं. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे दिलेला. डेबिट प्रॉफिट रिसिव्हर, प्रॉफिट गिव्हर, कम्स गोज आउट, ऑल एक्सपेन्सेस आणि इन्कम. आता इन्कमचे आपले सध्या नेक्स्ट याला बघू आपण लेक्चरला, परंतु त्याच पद्धतीने तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवलेला आहे. तर हा बेसिक आहे, तुम्ही बेसिक लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या. आला का विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट. ओके, चला नेक्स्ट लेक्चरला आता आपण भेटूया. जय भोलेनाथ.